अंडी आणलीन अंडी आणि त्याचं मी आज बनवते चमचमीत अंडा तवा मसाला. आणि तुम्ही हे खाशाल तर बाकीच्या अंड्यांची रेसिपी पण विसराल. नमस्कार मंडळी, मी स्नेहा स्वाद कोळीवाड्याच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत अंडा तवा मसाला. हा चमचमीत अंडा तवा मसाला झटपट तयार होणार आहे आणि तुम्ही हे नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता किंवा डब्यासाठी पण बनवू शकता. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे आपल्या घरगुती साहित्यामधून बनवणार आहे, त्यामुळे सहजच कोणीही बनवू शकतं. तर चला मग आपण रेसिपीची सुरुवात करूया. चमचमीत अंडा तवा मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य. इथे मी उकडलेली 6 अंडी घेतलेली आहेत. ही आहे आले लसूण मिरचीची पेस्ट, 3 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे, 2 मध्यम आकाराचे टोमॅटोची प्युरी घेतले, अर्धा चमचा हळद, 2 चमचे कोळी मसाला, अर्धा चमचा जिरं पावडर, 1 चमचा धन पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि 2 चमचे मी इथे तेल वापरणार आहे आणि चवीपुरतं मीठ. आता आपण या अंड्यांचे 4 भाग करून घेऊया. हे असे. म्हणजे या अंड्यांमध्ये सगळीकडे मसाला मुरेल. इथे आपली सगळी अंडी कापून तयार झालेली आहेत. आता आपण मसाला तयार करूया. आग पेटलेली आहे. आता आपण हा तवा या चुलीवर ठेवूया. तवा गरम झालेला आहे. आता आपण त्यामध्ये 2 पळी तेल घालूया. तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये हे मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालूया. थोडं लालसर होईपर्यंत आपण हे परतवून घेऊया. कांदा शिजला की ग्रेव्हीला चव पण छान येते, कच्चा वास येत नाही कांद्याचा. कांदा लालसर होत आलेला आहे. आता आपण त्यामध्ये 2 चमचे आले लसूण आणि मिरचीची पेस्ट घालूया. थोडी शिजली की आपण सर्व मसाले घालूया यामध्ये. इथे आपली आले लसूण मिरचीची पेस्ट सुद्धा शिजलेली आहे. आता आपण सर्व मसाले घालूया. अर्धा चमचा हळद, 2 चमचे कोळी मसाला, अर्धा चमचा जिरं पूड, 1 चमचा धनपूड आणि हा अर्धा चमचा गरम मसाला. आता याच्यामध्ये मी थोडं पाणी घालते, जेणेकरून आपले मसाले करपणार नाही. आता हे मसाले आपण थोडे शिजवून घेऊया. साधारण मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये, तर त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा टाकू शकता. आता तेल वर आलं ना आपलं की त्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी घालूया. तुम्ही बघू शकता ह्यामध्ये आपलं मस्त तेल वर आलेलं आहे. आता आपण त्यामध्ये ही टोमॅटोची पेस्ट घालूया आणि अगदी तेल सुटेपर्यंत आपण हिला शिजवून घेऊया. या ग्रेव्हीला सुद्धा आता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता. अजून 5 मिनिटं ही ग्रेव्ही शिजू दे, मग ह्याची चव अजून छान लागणार. आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया. हा तवा अंडा मसाला एकदम झटपट होतो आणि लहान मुलांना सुद्धा खूप आवडतो आणि मोठ्यांना पण खूप आवडतो. जर नाश्त्यासाठी काही नसेल आणि हे जर बनवलं ना तर लहान मुलं खूप आवडीने खातात. छानपैकी तेल वर आलेलं आहे. आता आपण ह्यामध्ये उकडलेली अंडी घालूया.
आता आपण ही अंडी या ग्रेव्हीमध्ये घालूया. मस्त आपला कोळी मसाला वापरला आहे, त्यामुळे छानपैकी कलर आलेला आहे या अंडा तवा मसाल्याला. आणि सर्व गरम मसाले सुद्धा टाकलेले आहेत आपण, त्यामुळे वास तर एकदम मस्तच येतोय. आता ही आपली ग्रेव्ही जरा घट्ट झालेली आहे, तर आपण त्यामध्ये थोडंसं 3 ते 4 चमचे पाणी घालूया. म्हणजे साधारण पाव ग्लास पाण्याचा घालूया आपण, म्हणजे ते अंड्यांमध्ये हा मसाला छानपैकी मुरेल. मस्त तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि दिसायला पण काय मस्त दिसतोय. तुमच्या तोंडाला तर पाणी सुटलेलंच असेल, कारण माझ्या तोंडाला मात्र पाणी सुटलेलं आहे. बघा किती सुंदर दिसते ते अंडा तवा मसाला, आहे की नाही हॉटेलपेक्षा सुद्धा भारी. एकदम घरच्या घरी तुम्ही हॉटेलचे पदार्थ तुम्ही घरच्या घरी बनवू शकता, कुठे हॉटेलला जायची गरजच लागणार नाही तुम्हाला. हा तुम्ही अंडा मसाला पाव किंवा चपाती सोबत खाऊ शकता आणि तुम्ही डब्याला सुद्धा हे नेऊ शकता. आ हा हा हा, एक नंबर. त्या मस्त तेल वर आलेलं आहे. तेल वर आलं ना की समजायचं की आपला हा मसाला तयार झालेला आहे. आता आपण यामध्ये वरून थोडी कोथिंबीर घालूया. आपला झटपट तयार झालेला आहे अंडा तवा मसाला. कसा चमचमीत दिसतोय की नाही? कधी ट्राय करणार ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला? कसं लागते? मस्त लागते. जर तुम्हाला ही चमचमीत अंड्या मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर अजूनही नवीन असाल कृपया सबस्क्राईब करा. स्वस्थ राहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतलं खात राहा. माझ्या मुलाला तर खूप आवडलं. तुम्ही ट्राय केलीत ही रेसिपी तर तुमच्या घरातल्या माणसांना खूप आवडेल. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब